तर आपल्याला आपल्या आरोग्याची पण काळजी घ्यायला पाहिजे ना. तर हिवाळ्यात अति थंड हात असणं हे आजाराचं लक्षण असू शकतं. गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यात या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात बाहेर फिरायला जाता येत नसेल तर घरी इन्फिनिटी वॉकचा प्रयत्न करायचा. हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही ह्या चुका नाही करायच्या. आता आपल्याला वारंवार सर्दी खोकला होतो, तर तो हवामानातल्या बदल अनेकदा हंगामी संसर्ग आणि आजार घेऊन येतात, ज्यामध्ये सर्दी खोकला आणि ताप यांचा समावेश आहे. तर हवामान बदलताच अनेक लोकांना सर्दी आणि खोकला होतो, तर काहींना डोकेदुखी आणि ताप येतो. जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सर्दी आणि खोकला येत असेल आणि हंगामी संसर्गाचा सहज परिणाम होतो आणि ऋतू बदलताच सर्दी होण्याची शक्यता असते, तर त्याची अनेक कारणं असू शकतात. तर ते कुठली ते आपण बघूया. तर हंगामी सर्दी आणि खोकला बहुतेकदा तापमानातील चढउतार, आर्द्रतेतील बदल किंवा वाढत्या प्रदूषण पातळीमुळे होतो. या परिस्थितीत विषाणू सहजपणे पसरतात आणि शरीराला परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी वेळ लागतो. थंड हवा, ओले कपडे किंवा वातानुकूलित वातावरणाच्या अचानक संपर्कामुळे नाकाला त्रास होऊ शकतो, ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. जे लोक वारंवार प्रवास करतात, जास्त वेळ काम करतात किंवा अनियमित झोपेचे नमुने घेतात, त्यांना सर्दी होण्याची शक्यता जास्त असते. कमकुवत प्रतिकारशक्ती देखील वारंवार सर्दी होण्याचे एक कारण असू शकतं. झोपेचा अभाव, अयोग्य आहार, निर्जलीकरण आणि जास्त ताण यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. जेव्हा शरीर थकलेलं असतं किंवा कुपोषित असतं तेव्हा विषाणूंशी लढण्यासाठी जास्त वेळ लागतो, ज्याची लक्षणं सामान्यतः सौम्य असतात. तर त्यासाठी काय करायचं? तर प्रथम आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी चांगली झोप घ्या, संतुलित आहार घ्या. तुमची रोगप्रतिकारक शक्ती पेशी मजबूत करण्यासाठी तुमच्या आहारात फळे, भाज्या आणि प्रथिने यांचा समाविष्ट करा. बाहेर आल्यानंतर हात धुवा. तुमचं रोगप्रतिकारक पेशी त्याच्यामुळे नष्ट होतील. आणि शिंकताना किंवा खोकताना तोंड झाकून घ्या. योग्य कपडे घाला. थंड हवामानात तुमचे शरीर झाकून ठेवा. प्रदूषणात तुमचा चेहरा मास्कने झाकून ठेवा. रक्तभिसरण सुधारण्यासाठी आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी दररोज फिरायला जा. जर तुम्हाला वारंवार सर्दी, ताप, श्वास घेण्यास त्रास होत असेल आणि अशक्तपणा येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि औषधोपचार करून घ्या.